बरं, देवदास किती जणांनी बघितलं? कुछ कुछ होत आहे किती जणांनी बघितलं? आयुष्याचा जर तुमच्या पुढे लेखाजोखा मांडला तर तुम्हालाही वाटेल क्षिप्राताई तू तर कधी संपून जाईल. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून तुम्हा सगळ्यांशी संवाद साधताना मला असं वाटतं की याला सुरुवात होण्याआधी मागे उभे असलेले सगळे शिवरायांचे मावळे तुम्ही या की इकडे पुढे येऊन बसा. मी तुम्हाला उभं राहण्याला काय त्रास होतोय सांगते. सगळे माझे भाऊ, छोटे भाऊ इकडे येऊन बसा समोर. तुम्ही मुली तुम्ही पण येऊन बसा. फार कमी वेळ आहे. स्मिता मॅडमला पुढला कार्यक्रम आहे. तुम्ही उभ्या असले ना की मला त्रास होत होता. समोर येऊन बसले तरी चालेल. त्याला हे सांगते की मॅडमने जसा परिचय दिला की राष्ट्रपतींच्या कार्यक्रमांचं केलं, लोकभवनच्या कार्यक्रमाचं अँकरिंग मॅडम करतात. तुम्हाला सांगते राजे हो, 3-3 तास उभं राहावं लागतं. इकडून तिकडून राजकीय कार्यक्रम केला तर नेत्यांसोबत जे कार्यकर्ते येतात तेही माझी खुर्ची बळकावून घेतात. तेव्हा 6-7 तास उभं राहावं लागतं तर काय त्रास होतो. तुम्हाला खुर्च्या आहेत, इतकी छान दरी टाकलेली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. ठीक आहे. अतिशय सुंदर, सात्विक आणि धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या महाविद्यालयाच्या या भूमीमध्ये तुम्हा सगळ्यांशी संवाद साधताना फार आनंद होतोय. तेव्हा मी तुमच्या सगळ्यांना विनंती करेल, सगळ्यांनी आपली एक हात वरती करा. म्हणजे मी निवेदिका आहे, मी व्याख्याता आहे, तरी सुद्धा मी आधी समुपदेशक आहे. त्यामुळे चांगले हात वरती करा ना. किती चांगले तुम्ही वयामध्ये आहात आता. ठीक आहे. म्हणजे माझी 40 सरली असली तरी सुद्धा. सर मॅडम यांनी हात वरती केले, तुम्ही मागे राहू नका, तुम्ही पण हात वरती करा. स्मिता मॅडम तुम्ही कसं शिकवताना नेहमी आम्हाला हात वरती करायला लावले, तुम्ही पण मॅडम आज. ठीक आहे. चांगले तट्ट करा ना रे. तुम्ही जेवून आले घरून मस्त केले. व्हेरी गुड. आता कसे स्मार्ट दिसून राहिले. तर डान्स थोडीच करायचं आहे, फक्त असं. आता जरा बेंड करा, हात मागे करा, जोरदार आपली पाठ थोपटा आवाज आला पाहिजे. हा आता कसं ते यासाठी मी सांगितलं की कुणीतरी येणार. मॅडम मगापासून म्हणताय, कारण छत्रपती शिवराय म्हणतात बोलत चला, वाचत चला, आपली माणसे मोठी करा. तर असं क्षिप्राचं कौतुक करणाऱ्या वर्षा मॅडम, स्मिता मॅडम भेटल्या, टापरे मॅडम भेटल्या, असं प्रत्येक वेळेस आपलं कौतुक करणारं कोणी भेटत नाही. त्यामुळे आपलं स्वतःचं कौतुक करत आपल्याला काहीतरी चांगलं बनायचं आणि मी खूप छान आहे या उदात्त हेतूने आपलं आयुष्य तुम्हाला घालवायचं आहे. महाराष्ट्र भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आयुष्य खर्ची घालणाऱ्या तमाम महानायिका मी जिजाऊ कधी पाहिली नाही, पण ज्यांच्याकडे बघून मला जिजाऊ काय होती, कशी होती आणि जिजाऊनी कसा बरे स्वराज्य घडवला असेल हे ज्यांच्याकडे बघून मला वाटत होतं आणि ज्यांच्याकडे बघून मला माझा शोभा घडवण्याची उर्मी आली त्या माझ्या अत्यंत लाडक्या आणि आदरणीय स्मिता देशमुख मॅडम. कृषी हा विषयाशी अत्यंत जिव्हाळ्याचा ज्यांचा संबंध आहे आणि माझे स्वतःचे वडील कृषी अधिकारी असल्यामुळे मगापासून मी टापरे मॅडमचा एक त्याचा परिचय मन लावून ऐकत होती. पुन्हा बाबांच्या आठवणीत घेऊन जाण्याकरिता आदरणीय टापरे मॅडम तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. या अतिशय सुंदर देखण्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांना घडविण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते इथले आदरणीय प्राचार्य महोदय, आदरणीय श्री डॉक्टर शरद नायक सर, या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच महोदय श्री राऊत काका आणि सन्मान्य विश्वस्त श्री मोहोड आणि बांते काका आणि डॉक्टर नरेश इंगळे सर, ज्यांनी खूप आग्रहाने मला या ठिकाणी बोलवलं. कधी काळी मी याच भूमीमध्ये शिवरायांवरती व्याख्यान देण्याकरिता आली होती. त्याही वेळेस अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या तुमच्या लाडक्या देशमुख मॅडम, खरं तर इतकंही चांगलं त्यांनी निवेदन करू नये, नाही तर माझं दुकान बंद होईल असं मी त्यांना आग्रहाने म्हणत असते. त्यामुळे त्या देशमुख मॅडम अतिशय सुंदर नटून थटून आलेल्या माझ्या खूप लाडक्या विद्यार्थिनी आणि अगदी खूपच हँडसम दिसून राहिलेले माझे सगळे विद्यार्थी मित्रांनो. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दिलों में अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. हवा के झोंकों की जैसा आजाद रहना सीखो. तुम अपनी दरिया के जैसे लहरों में बहना सीखो. हर एक लम्हा तुमसे मिले खोले अपनी बाहें. हर एक लम्हा तुम्हें देखे एक नया समा. दिलों में अपनी बेताबियां लेके चल रहे हो दोस्तों तो जिंदा हो तुम. जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दिलों में अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. क्षेत्र कुठलंही असो, समाजकारण, राजकारण, कृषी, कला, क्रीडा, साहित्य, अतिशय उत्साहाने आणि आनंदाने जर तुम्हाला
येत नसेल तर मला असं वाटतं की हे आयुष्य मिळालं आहे इतकं सुंदर देण, त्याचं आपण देणं लागत नाही. या समाजाचं आपण देणं लागतो, या भूमीचं आपलं देणं लागतं. कारण इथल्या महापुरुषांनी इथे ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचा एक आदर्श जाज्वल्य असा इतिहास विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा आणि माझ्या सगळ्यांसाठी आहे. कुणीतरी येतं आणि आपल्या चारित्र्यावर बोट ठेवतं म्हणून तुम्ही जर नाउमेद होणार असाल मैत्रिणींनो, तर मग आपल्याला जिजाऊ कळली नाही, आपल्याला सावित्री कळली नाही, आपल्याला रमाई कळली नाही, आपल्याला अहिल्या कळली नाही, आपल्याला जलकारी कळली नाही, येसूबाई ताराराणी या महानायिकाही कळल्या नाही. जेव्हा व्याख्याता म्हणून पुन्हा महाराष्ट्रभर जात असते त्यावेळेला मॅडमने अनेक विषयाशी परिचय करून दिला की शरद पवारांपासनं राष्ट्रपतींपासनं क्षिप्राने सूत्रसंचालन केलं. पण बोलणारी क्षिप्रा ही लिहिणारी सुद्धा आहे, त्यासाठी महत्त्वाचं असतं ते वाचन. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, रमाई, अहिल्या, झलकारीबाई, येसूबाई, ताराराणी, ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत या आणि अशा तमाम महानायकांवर आदरणीय नायक सर माझा 3650 पानांचा संदर्भ ग्रंथ आहे, ज्याचा वंडर बुक ऑफ लंडन वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. अशा महानायक आम्हाला वाचता आले पाहिजे, आम्हाला त्यांच्यावरती बोलता आलं पाहिजे. कारण हे सगळे संस्कार जेव्हा या महाविद्यालयातून पुस्तकी ज्ञान घेऊन तुम्ही बाहेर पडता तेव्हा या भूमीचं आपण एक देणं लागतो. हा उदात्त विचार घेऊन जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा मी तुमच्या सगळ्यांना म्हणेन की इथे इतका आदर्श इतिहास आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला कुणीतरी येईल मैत्रिणींनो आणि आपल्या चारित्र्यावर बोट उचलून जाईल असं अजिबात नसतं. एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या स्त्रीच्या चारित्र्यावर बोट उचलता येत नाही त्या स्त्रीला नावं ठेवण्यासाठी या समाजामध्ये कुजबूज यंत्रणा कार्यान्वित झालेली असते. म्हणतो ना आपण उजालाची एक ॲडव्हर्टाईज असते की भले मेरे साडी से इसकी साडी सफेद कैसे, बरोबर. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार न करता की एक सुंदर आयुष्य आपल्याला मिळालंय. बापाच्या बनेला 10 भोकं असतात पण तो बाप आपल्याला दाखवत नाही, त्याचा सतत विचार असतो की माझ्या लेकाला मी चांगलं शर्ट कसं घेऊन दाखवू शकते. 9 महिने 9 दिवस ज्या माईने तुम्हाला पोटामध्ये जगवलं असतं, कारण सृजनाची निर्मिती स्त्री आहे, त्या स्त्रीने आपल्याला जगवल्यानंतर तिला असं वाटतं की माझ्या लेकीने किमान स्वतःच्या चारित्र्याचा सांभाळ करत या घराण्याचं नाव चांगलं केलं पाहिजे. त्यामुळे नाव ठेवणाऱ्यांना थोडं बाजूला ठेवूया आणि मूव ऑन कसं करता येईल, लेट गो कसं करता येईल याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला विचार करा. एक गोष्ट मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की यशाला शॉर्टकट नसतो, वेळ लागतो, वेळ निघून जाते, मात्र कुठेतरी एक चांगलं यश आपल्या सगळ्यांच्यासाठी उभं असतं. मी इथे उपस्थित सगळे शिक्षक लोकांना विनंती करेन की सर पतंगाचा मांजा जोवर आमच्या हातात असतो ना आपल्या, तोपर्यंत त्या पतंगाचं सगळेजण फार कौतुक करतात आणि आपल्याला फार मजा वाटते पतंग आकाशात उंच उंच उडत असताना बघताना. मात्र पतंगाचा मांजा जेव्हा तुटतो आणि मग त्या पतंगाकडे तो उंचही उडत असला तरीही त्याच्याकडे भरकटलेला पतंग म्हणून सगळे बघतात. मी या महाविद्यालयाच्या अतिशय निष्णात प्राध्यापकांना, प्राचार्यांना विनंती करेन की माझ्या समोर बसलेली ही सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी त्या पतंगासारखे आहेत सर, ते त्या तारुण्याच्या वयात आहेत, ते भरकटले नाही पाहिजे. यासाठी या पतंगरूपी विद्यार्थ्यांचा मांजा तुम्ही आणि आपण सगळेजण हातात पक्क धरून ठेवा. इथे मुलांची संख्या फार मोठी आहे, थोडी कमी जरी माझ्या मैत्रिणींची असली तरी सुद्धा तुम्ही कुठेही वाईट वाटू नका घेऊ, थोडे त्या जरा जास्तीत चांगल्या दिसतात. रंगीबिरंगी साड्या आहेत, बसायला त्या काचकूच, तुम्ही कसे मस्त आले राज्यावर पटकन बसून फोटो काढून घेतला. त्यांना वाटतं साडीची निरी खराब होईल का, पदर खराब होईल का. पण तुमच्या सगळ्यांना मॅडमनी जे सांगितलं की आपलं दिसणं महत्त्वाचं नसतं. माझ्या कुटुंबामध्ये जेव्हा मी सतत रडायची, माझी आजी म्हणायची तू चपटीच आहे, तू सावळीच आहे, आता तुम्ही असं करा बघा मॅडम तर बऱ्यापैकी गोऱ्या दिसताय. मला माहिती होती इथल्या विद्यार्थिनी फार सुंदर आहेत म्हणून थोडं पावडर लिपस्टिक जरा जास्ती लावून आली. मग आजीजवळ जेव्हा अशी रडायची की आईला म्हणायची आई मीच का बरं सुंदर नाही, सगळ्या बहिणी इतक्या देखण्या आहेत, तेव्हा माझ्या आईने मला मॅडमने आज जो मोलाचा मंत्र तुम्हाला दिला तशी माझी आई म्हणाली होती की दिसण्यापेक्षा तुझं असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा असं काही आयुष्य घडव की 10 सुंदर मुलींमध्ये तू सुंदर दिसली पाहिजे. आणि आता बघते आहे की जेव्हा कितीतरी लाखो लोकांचा समुदाय समोर असतो, बोलणारी मी एकटी असते, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. आपण म्हणतोय तेव्हा राष्ट्रपती उठताय, आपण म्हणतो तेव्हाच राष्ट्रपती बसताय, म्हणजे हम भी कुछ कम नाही. त्यामुळे एवढं नक्कीच आहे की माना की पुरुष बलशाली आहे,
प्राचार्य सर वाईट नका वाटून घेऊ. माना के पुरुष बलशाली है पर जीती तो हमेशा ही नारी है. सावरिया के 56 भोग पर एक तुलसी ही तो भारी है. आता यांचं कौतुक केलं तर बघा, यांनी ब्लश लावलं नसेल तरी अशा गुलाबी गुलाबी झाल्या. बरं, देवदास किती जणांनी बघितलं? कुछ कुछ होता है किती जणांनी बघितलं? बघा असेल, माहिती आहे का? पिंक चित्रपट बघितला, ठीक आहे, नाही फार कमी लोकांनी. जेव्हा असे चारित्र्य संपन्न पिक्चर येतात ना, तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सुंदर एक कविता आहे मैत्रिणींनो. पिंक चित्रपटमध्ये त्या 3 अभिनेत्रींसोबत जेव्हा पिक्चर गुंफत असतो तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना खूप छान मोलाचा सल्ला देतो. आणि मला असं वाटतं त्या ओळी मी तुम्हाला इथे सांगितल्या पाहिजे की जेव्हा जेव्हा तुम्हाला नैराश्य येत असेल, जेव्हा जेव्हा सगळीकडे कुठेतरी काहीतरी दडून बसलं असतं आणि आपल्यावरती अन्याय अत्याचार कधीही होऊ शकतो, तेव्हा तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, जो तुझसे लिपटी बेडिया. मी मैत्रिणींना आवर्जून सांगते, आता थोडं आपण आपल्या तयारीकडे कमी बघूया. कारण मला इथे येण्यापूर्वी मॅडमने विचारलं, क्षिप्रा मॅडम तुम्ही मानधन घेणार आहे का? मी मोलाचा विषय सांगते. मी म्हटलं की आता का, कारण मला असं वाटतं की हे असं ऐकत होतो, मॅडमला आम्ही विद्यार्थी तसेच ऐकत होतो म्हणून क्षिप्रा घडली. आणि आज एकाच अँकरिंगचे मी 1-1 लाख रुपये माझं मानधन असतं. हे काही सांगण्यामध्ये मी माझं आत्मप्रौढ म्हणजे मी माझी स्तुती करते याच्यासाठी मी तुम्हाला सांगत नाहीये. माझ्याकडे सौंदर्य नव्हतं, माझ्याकडे शारीरिक सौंदर्य नव्हतं, माझी हाईट इतकी कमी, आताही चप्पल काढली की मी तुम्हाला एवढीशीच दिसेल. पण हे यासाठी सांगताय की माझ्याकडे शब्दांचं सौंदर्य होतं. माझी आई आजीची म्हणायची ना, किती वटवट करते, किती वटवट करते. आई म्हणाली इतकी सुंदर भाषणं दे की लाखो लोकांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज एका तासाचेच मी 1 लाख मोजते. पण जेव्हा इथे यायचं होतं मग मला असं वाटलं की सध्याची वेळ आपण शिवबाला द्यायची. आपल्या घरी आपला मुलगा सुट्ट्यांमध्ये आलाय. मग धाराशिव, लातूर सगळे कार्यक्रम रद्द केल्यानंतर मी मॅडमला म्हटलं की ठीक आहे मॅडम, मी आली पाहिजे, मी विद्यार्थ्यांशी बोलली पाहिजे. मग मी इथे 1ही रुपया मानधन घेतलं नाही, त्यामुळे तुम्ही म्हणलं नाही. तुम्हाला हे सांगते की तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. कारण मी पण कधीतरी हताश व्हायची, पण आता तर मी कुणाला जुमानत नाही. कारण मला माहिती आहे की भाषण आहे तो राशन है. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू, जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू, ये बेड़िया निकाल के बना ले इनको शस्त्र तू. चरित्र जब पवित्र है, मैडम चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है. तुमच्या अवतीभोवती हॅरॅसमेंट कुठेतरी होईल, लग्न झाल्यानंतर तर फार होईल, आम्ही तर त्यालाही बळी पडलो. तू जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए तलाश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. उड़ा के ध्वज बना गगन भी कब कपाएगा, उड़ा के ध्वज बना गगन भी कब कपाएगा, अगर तेरी चुनर गिरी बड़ा भूकंप आएगा, अगर तेरी चुनर गिरी तो बड़ा भूकंप आएगा. यासाठी सांगते की आपला पेहराव, कधीच मी पुरुषांना दोष देत नाही, कारण आपण आपला पेहराव, आपलं वागणं बोलणं छान आणि सुसंस्कृत ठेवलं तर समाजात कुठलाच पुरुषून आपल्याला त्रास देत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना आग्रहाची विनंती करेन की तुमच्या दिसण्यापेक्षा असणं इतकं सुंदर असलं पाहिजे, इतकं लागवी असलं पाहिजे, इतकं सहज असलं पाहिजे की प्रत्येकाने तुमच्याकडे एका आदराने, म्हणजे त्यांच्यामध्ये ज्ञानदेवाला मुक्ताही दिसली पाहिजे, श्रीकृष्णाला रामाच्या आयुष्याचा जर तुमच्या पुढे लेखाजोखा मांडला तर तुम्हालाही वाटेल क्षिप्राताई तू तर कधी संपून जायची होती. पण मला माहिती होतं की शिवबा, सगळे म्हणतात शेजारच्यांच्या घरी जन्माला आला पाहिजे, पण नव्हे, शिवबा माझ्या घरात जन्माला आलेला होता आणि त्याला घडवण्याचं भाग्य जर माझ्या नशिबी होतं तर मला मरण, म्हणजे आईला आत्महत्या करता येत नाही. आणि तुम्हाही विद्यार्थी मित्रांना सांगते की जेव्हा 12च्या ठोक्याला दिवसभराच्या नैराश्यानंतर तुम्हाला वाटेल की आता आयुष्य संपलं आहे मॅडम, तुम्हाला आर्थिक अडचणी असेल, तुम्हाला
सामाजिक अडचणी असेल, कौटुंबिक अडचणी असेल, बाप रात्री 12 वाजता दारू डोसे देऊन आईला तुमच्यासमोर मारत असेल, तेव्हा तुम्हाला वाटतं की कशाला जगतो आहे मी, त्या 12च्या ठोक्याला तुम्ही नक्की मॅडम म्हणून माझा नंबर घ्या आणि सांगा की ताई संपल्यासारखं सगळं वाटतं. मी तुम्हाला एकच सांगेन की वेळ निघून जात असते, आयुष्य फार छोटं आहे. कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. काही डाउनलोड करा तुम्ही, अख्खा डाटाच्या डाटा, पण तुम्हाला आयुष्यात आत्ता वाटलं ना की मला हा क्षण डाउनलोड करायचा आहे. खूप सुंदर प्रपोज केलं माझ्या मैत्रिणीला आणि तिने लागलीच हो म्हटलं. तुम्ही मोबाईल काढा आणि डाउनलोड करा, तो सुंदर क्षण तुमचा डाउनलोड होणार नाही. तेव्हा नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण आयुष्य हा रोज तोच लागणारा रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा, कारण लाईफ नावाचा चित्रपट पुन्हा लागत नाही. लाईफ नावाचा चित्रपट पुन्हा लागत. एकत्र येणं ही सुरुवात असतं, एकमेकांसोबत काम करणं हे प्रगती असते आणि एकमेकांना घेऊन काहीतरी मोठं उभं करणं याला यश म्हणतात. तेव्हा मित्रालाही घ्या, मैत्रिणीलाही घ्या, सगळ्यांना सोबत घेऊन काहीतरी नवं उभं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढं या. कुठलं तरी एखादं तुम्ही लॉन्च करणार असाल, एखादा रिसर्च पेपर असेल, तर या सगळ्यांसोबत तुम्ही एक ब्रँड म्हणून पुढे या. खरं तर मी देशमुख मॅडम आणि प्राचार्य सर तुमच्या सगळ्यांना विनंती करते की आज एक प्रमुख अतिथीच्या नात्याने तुमच्या सगळ्यांसोबत आली. मला काउन्सिलर म्हणून देशमुख मॅडम या सगळ्यांसोबत संवाद साधायला तुम्ही निवांत वेळ द्या. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या मैत्रिणी, म्हणजे माझ्या मॅडम आहेत त्या सगळ्या, आणि इथे मैत्रिणी. देशमुख मॅडम एक छोटीशी कविता करते, कारण मला काउन्सिलर म्हणून सर पुन्हा यांच्याशी संवाद साधायला जवळपास 1 तास द्या. मला माहिती आहे, व्हेरी शुअर की तुम्हा सगळ्यांना ते तुम्हाला पण मॅडम बोला ताई, बोला बोला बोला. मी परत म्हणेल अरे मानधन घेतलं नाही राजा, काय किती वेळ बोलायला होता. पण आता एक छोटीशी कविता, कारण इतक्या सुंदर साड्या घालून आल्या मला परत एकदा लाहोटी कॉलेजमध्ये. कारण मी फक्त कॉलेजच्या स्पर्धा गाजवल्या नाही, मी NSSच्या माध्यमातून गावागावामध्ये इतकं काम केलं की प्रत्येक गावाला गाडगे बाबा ग्राम स्वच्छतेचा राज्याचा पुरस्कार आहे. आणि त्यासाठी मला अमरावती विद्यापीठाचा पहिला कलर कोट आहे. मी इतकी जगली म्हणून तुम्हाला सांगते, खूप भरभरून मैत्री केली. पण बाबा एवढे स्ट्रिक्ट होते राज्य की प्रेमाभिमान पडता आलं नाही. ज्या कोणत्या पोराला मी आवडत होती तर कॉलनीतल्या मंदिराची घंटा 3 घंटा वाजवली की मला वाटत होता हा ना बाबा. पण त्याला म्हटलं घंटा वाजवू नको, तू अभ्यास कर, नोकरीवरती लाग, तेव्हा कुठे मानकर सर मला तुला देऊ शकते. त्यामुळे प्रेमाभिमान पडली नाही. मग शुभा मला आता चिडवतो, ज्या मुलाने मला माझ्या मागे बिचारा 5 वर्ष लागला त्याची बायको आज सभापती आहे. मला शुभा म्हटलं बघ तुला किती राजकारण आवडत होतं आई, आज तू सभापती असती. मग मी पण त्याला जरा टेक्निकली उत्तर दिलं, शिवबा त्या बाईला पहिली मुलगी होती, पुन्हा आता दुसरे जे 2 झाले ते जुळे झाले, 3 लेकरांची आई झाली, राजकारणही संपलं, सगळं संपलं. बरं आहे बाबा, मी जशी आहे तशी छान आहे. त्यामुळे त्या प्रेमापेक्षा ना पण मी जे मैत्रीचे नाते जमवले तेव्हा मलाही आयुष्याच्या एका वाईट क्षणाला वाटलं की आता वडाळीच्या तलावात जीव देऊन द्यायचा, आपलं सगळं संपलं, एवढा दारुडा नवरा नशिबाला आला. पण मला एक होतं की आईला मरता येत नाही. 95 लोक म्हणते क्षिप्रा खूप छान होती, देशमुख मॅडम म्हणते माझी क्षिप्रा फार गोड होती, पण 5 तरी लोक म्हणते क्षिप्रा वाईट होती. मग मला त्या 5 लोकांना दाखवायचं होतं की मी कशी चांगली आहे आणि मी कसा शिवबा घडवला. म्हणून आयुष्याचा हा प्रवास खूप सुंदर आहे. तेव्हा आज इतक्या छान छान तयारी करून आलेल्या मैत्रिणींसाठी आज जागतिक महिला दिन आहे म्हणून थोडासा कल इकडे आहे माझा, नाहीतर मला शिवबाच आहे त्याच्यामुळे मी इकडे झेंडे फडकवत असते जास्ती. थोडं सहन करा. तर तुम्ही इतक्या छान तयारी करून आल्या, बिचारा खाली बसत नव्हत्या, म्हणजे तुमच्यासारखी माझी गत आहे. हां, तर आता तुम्हा सगळ्याजणी सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणींनो फार मन लावून ऐका. ही खूप छान कविता टापरे मॅडम, देशमुख मॅडम तुमच्या एवढ्याच छान हसता. खरंच स्मिता मॅडम तुम्ही खूप छान दिसता. खरंच सगळ्या विद्यार्थी मैत्रिणींनो तुम्ही खूप छान दिसता. आणि समोर बसलेला तुमच्या मॅडम तुम्ही खूप छान हसता. मॅडम तुमचंही एक घर असेल, नवरा असेल, सासू असेल, दीर असेल, नणद असेल, घरात सारखी पिरपीर असेल, जाऊबाई जोरात असतील, माझ्यासारखी नणद तोऱ्यात असतील, तुम्हालाही मॅडम छोटी छोटी मुलं असतील, तुमच्याही बागेत फुलं असतील, सर्वांसाठी तुम्ही अहोरात्र झिजता. पण खरंच सांगते टापरे मॅडम तुम्ही खूप छान दिसता. जेवढ्या छान दिसता हिरव्या साडीतला मॅडम तेवढ्याच छान हसता. खरंच सखींनो तुम्ही खूप छान दिसता.
तुमच्याही घरात भांड्याला भांडं लागत असेल, तुमच्याही घरात भांड्याला भांडं लागत असेल, कुणी आपुलकीने तुमच्याशी वागणार, कुणी द्वेषाने वागणार, कुणी रुसणार, कुणी फुगणार, कुणी जिरवणार, कुणी भरवणार. मन मारून तापरे मॅडम, देशमुख मॅडम, तुम्ही सगळ्यांसाठी जगता. पण खरंच सांगते पिवळ्या साडीतल्या मॅडम, तुम्ही रडू नका. तुम्ही खूप छान दिसता आणि जेवढ्या छान दिसता काळ्या साडीतल्या मॅडम तेवढ्याच छान हसता. खरंच सखींनो, तुम्ही खूप छान हसता. सखींनो, तुम्हालाही मन आहे, आपल्यालाही मन आहे. त्यानंतर व्याख्याती म्हणून एखादा चांगला विषय घेऊन मी तुमच्याशी संवाद साधायला नक्की येणार. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वर्षाच्या 365 दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना क्षिप्रा नदीच्या प्रवाहासारख्या या प्रवाही शुभेच्छा या ठिकाणी देते. आणि अत्यंत घाईचा दौरा असला तरी एवढंच म्हणेन की या इतक्या आनंददायी कॉलेजमध्ये सर मॅडम तुम्ही आम्हाला बोलवलं, तर इथून दूर जाताना तुम्हाला देण्यासाठी क्षिप्राजवळ म्हणजे टेक्निशियन दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा. माझा व्हॉईस मस्त येतोय. मगापासून मला एवढं टेन्शन होतं कारण मी व्हॉईसवर फार फोकस करते की आपला व्हॉईस कसा येईल. तर इथून दूर जाताना तुम्हाला देण्यासाठी क्षिप्राजवळ शब्दांशिवाय तरी काय आहे, पण शब्द हे माझे जणू दुधावरची साय आहे. इथून दूर जाताना स्मिता मॅडम आणि आम्हाला पुढल्या कार्यक्रमाची चाहूल आहे, पण या महाविद्यालयाच्या आठवणीत मात्र आमचं अडलं पाऊल आहे, आमचं अडलं पाऊल आहे. खूप खूप धन्यवाद देते. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. असेच आनंदी रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा. जिंदगी का सफर तय कर ले, शायरी म्हटली की मस्त खुश होता है ना. जिंदगी का सफर तय कर ले, फिर ये जिंदगानी कहा, और ये जिंदगानी रही भी तो फिर